वाशिबा गावच्या सरपंचांच्या जीवे मारण्याच्या धमक्या। जिल्हा अधिकारी साहेब व जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब अकोला यांच्याकडे लेखी तक्रार केली दाखल। अकोला तालुक्यातील ग्राम वाशिबा येथील गरीब भूमिहीन शेतमजूर सुरेश राजाराम राऊतला घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी सरपंचाकडे दाद मागितली असता सरपंच यांनी 10,000 रुपये लाचेची मागणी केली। ही बाब सदर विभागाच्या अधिकारी वर्गाला संबंधित पोलीस स्टेशन विभागाला माहिती देऊन माझ्या विरुद्ध तक्रार केली तर तुझ्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट सारखे गुन्हे मी दाखल करणार व तुला व तुझ्या कुटुंबाला जीवे मारून टाकणार व तुला गावामध्ये राहू देणार नाही अशी धमकी देत सुरेश राजाराम राऊत यांना त्यांच्या घरी जाऊन मारझोड केली। सरपंच एवढ्यावर न थांबता सुरेश राजाराम राऊत यांच्या मुलावर ॲट्रॉसिटी ॲक्ट व कलम 354 नुसार पोलिसात तक्रार दाखल केल्यावरही सुरेश राजाराम राऊत यांच्या घरी जाऊन त्यांना मारझोड करून जीवे मारण्याची धमकी देत असताना सुरेश राजाराम राऊत हे भयभीत होऊन माननीय जिल्हाधिकारी कार्यालय अकोला, पोलीस अधीक्षक कार्यालय अकोला यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली। रिपोर्टर धनराज सपकाळ, अकोला। मी सुरेश राजाराम राऊत, राहणार वाशिंबा। जे सरपंचानं आमच्यावर जे गुन्हे दाखल केलेले आहेत, हे असं ते घरकुलाचे पैसे आहेत, ते घरकुलाचे पैसे मागत होता 10,000 रुपये। नाही न दिल्यास तुमच्यावर गुन्हा दाखल करेल आणि तुम्ही जर पोलीस स्टेशनला जर रिपोर्ट देसाल, काही धमकी कोणाला जर सांगसाल तर तुमच्यावर गुन्हा दाखल करू, तुम्हाला कोण्या यातनी फसून देऊ। आमच्या मुलाला बी आता मला बी मारहाण केली, माझ्या घरच्या लोकांना घरी बी येऊन मारहाण केली रोडवर, साऱ्या लोकांना पाहिलेलं आहे। आम्ही पोलीस स्टेशनला आमचे घरचे लोक गेले, त्यांचा रिपोर्ट घेतला नाही तर यानं म्हणजे SU ऑफिसला जाऊन त्या घरच्या लोकांनी रिपोर्ट दिलेला आहे वकिलामार्फत। आणि मला बी मारहाण केली। मी रस्त्यानं वावरातून शेतातून येत होतो, मला बी मारहाण केली। मी पोलीस स्टेशनला गेलो, माझा बी रिपोर्ट टाळाटाळ करत होते घेण्यात, तर तरी कॅटछाट माझा रिपोर्ट घेतला, तुतुरमुतूर रिपोर्ट घेऊन घेतला। आणि अजून हे धमक्या देऊन राहिले की मारायच्या, जीव मारण्याच्या धमक्या देऊन राहिले। माझ्या मुलाला त्याच्या बहीणच्या बाबतीतनी बी आपलं हे केला, गुन्हा दाखल केला, छेडछाडीचा गुन्हा दाखल केला। ते बी दिवसा दुकानात तो पुडी आणण्यासाठी गेला होता, अशी हात झटकले त्यानं, तो म्हणते मला इशारा केला असं म्हणून ते आमच्या पोराला बी मारहाण केली आणि आमच्या मुलाला बी रिपोर्ट दिला, जीव मारण्याच्या धमक्या देऊन राहिले। मी आता SP ऑफिसला गेलो, कलेक्टरला ऑफिसला गेलो, रिपोर्ट दिला, तिथं कमी जास्त काही झालं तर हे जबाबदार राहणार आहे। आणि हे 10,000 रुपयाची मागणी करत आहे सरपंच विशाल बाळू सोळंके, हा सरपंच आहे।